पहा कालच्या पॅरेग्राफ मध्ये म्हणजे काल जे काही आपण पाहिलं त्याच्या समोरचं आपल्याला घ्यायचं, बरोबर आहे. कालही आपण अशा प्रकारचा व्हिडिओ तयार केला पण त्याच्यात थोडीशी क्लिअरिटी व्यवस्थित दिसत नव्हती, पण आजच्या याच्यात तो प्रॉब्लेम येणार नाही. आपण ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू राहिलो, म्हणजे क्वालिटी बिन बेटर होईल, सगळ्यापर्यंत हे व्यवस्थित पोहोचेल, तुमची रिव्हिजन चांगली व्हावं याच्यासाठी सोबत सोबत काही काही विद्यार्थी आपल्या क्लासपर्यंत पोहोचले नाहीत, त्याच्यापर्यंत हे पोहोचायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण हे घेते. समजलं इथपर्यंत? तर आता पहा समोरचा जे काही पॅरेग्राफ आहे आपला समोरचा पाहायचा आपल्याला, म्हणजे हे जे काही सायन्सचं बुक आहे समजा सपोज, जे की आपण पाहतो क्युरिओसिटी नावाचं, तर तुम्ही 9वी मध्ये लागले तर हेच असणार. जर नाही बिन लागले समजा तर 6व्या वर्गात ज्यावेळेस जाणार तुम्ही तर इंग्लिशची भीती झालं किंवा मग हे सायन्स तुम्हाला कळत नाही कारण ते इंग्लिशमध्ये असते एकदम, तर ते चाललं जावं. त्यासाठी आपण हे सायन्सचे एक 6व्या वर्गाचा पूर्णच्या पूर्ण 9वीचा कोर्स तुमचा कम्प्लीट करते, म्हणजे एनसीआरटीचं जे काही फाउंडेशन आहे थोडक्यात तेच आपण जवळजवळ कम्प्लीट करते. आणि बाकीच्या सारखं बिन नाही असं की बुवा 9वी फाउंडेशन घ्यायचं, 4-5 लाईन शिकवायचं की झालं फाउंडेशन, असं आहे का? आपण पहिला टॉपिक कम्प्लीट केला, दुसरा धडा आपला चालू आहे, त्याच्यावरचा एक व्हिडिओ काल आपण घेतला, आता हा दुसरा व्हिडिओ, तर तिथून समोर नेक्स्ट पार्ट. तर पहा इकडे काय काय म्हणणं आहे याच्यातलं लक्षात द्या. तर पहा पहिलं सगळ्यात सुरुवातीला काय म्हणते, टू प्रिपेअर देम फॉर द नेचर वॉक डॉक्टर रघु इन्फॉर्म्स द स्टुडंट्स that the objective of this walk is to experience the beauty and variety of plants and animals in the nature. एवढं मोठं वाक्य इथपर्यंत आलं का लक्षात? आता हे समजायला थोडंसं कठीणच आहे, बरोबर आहे. आता ध्यान द्या, 2 मिनिटं आपण काल काय पाहिलं होतं याच्याकडे एकदा रिव्हिजन करू. थोडक्यात काल आपण असं पाहिलं होतं की दोघ जण होते, कोण कोण, एक मणिराम चाचा आणि दुसरं डॉक्टर रघु. यायला शाळेत बोलवलं होतं एक सुलोचना नावाच्या मॅडमला, बरोबर आहे. कशासाठी? की नेचर वॉक साठी, म्हणजे निसर्गात एक काय करायची, वॉक करायची आणि तिच्यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या, त्यासाठी हे बोलवलं होतं. मग त्याच्या रिलेटेड म्हणजे त्याच्या समोरच वाक्य आहे कालच्या याच्या, पहा काय म्हणते, टू प्रिपेअर देम फॉर द नेचर वॉक डॉक्टर रघु इन्फॉर्म्स द स्टुडंट that the objective of this walk is to experience the beauty and variety of plants and animal in the nature. सांगा कोण सांगू शकते याचा अर्थ काय होते? आपण थोडस थांबू तुमच्यासाठी, कारण आता तुम्ही नेमके 6व्या वर्गात लेकर आहे, एकदम तुम्हाला मेळ लागणार आहे का नाही. हे जर 8व्या वर्गात 9व्या वर्गात 10व्या वर्गात असते तर लगेच त्यांना अर्थ सांगितला असता. सांग काय होते अर्थ याचा, कोण सांगू शकते आपल्यापैकी, मुलापैकी, मुलं मुली जे काही आता तुम्ही सर्व बसले त्यापैकी? कुणी सांगते? तर किचकट आहे, लय मोठं आहे, म्हणून एक काम करू आपणच पाहू, चालते? पहा सगळ्यात पहिल्या ना टू चा अर्थ सांगा काय होणार आहे? चहा करिता, बरोबर आहे. चहा करिता किंवा चहा साठी. आता चहा साठी, तर चहा साठी ज्या वेळेस चहा लागणार आहे, समोरचा शब्द पाहायचा. समोरचा शब्द काय आहे? प्रिपेअर. प्रिपेअर म्हणजे तयार करणे, म्हणजे तयार करण्यासाठी असं होईल, बरोबर आहे, तयार करण्यासाठी. पण कोणाला तयार करायचं हा बिन, देम. देम म्हणजे त्यांना, म्हणजे त्यांना तयार करण्यासाठी, बरोबर आहे. पुन्हा आलं फॉर. फॉर म्हणजे काय होते? चहा करिता. मग कशा करिता? चहा करिता. जिथे चहा लागलं समोरचा शब्द पाहत असतात तर काय, द तर हे आर्टिकल आहे. नेचर म्हणजे निसर्ग, बरोबर आहे. आणि वॉक म्हणजे चालणे. मग निसर्गात चालणे किंवा निसर्गाची सहर करणे, वॉक करणे असं आपण म्हणतो. तर काय म्हणते याचा, आता पहा इथपर्यंत काय अर्थ होईल, कोण सांगू शकते? हा सांग. हा, आता हे जे काही आपण काल पाहिलं होतं, हे जे काही मुलं आहेत ह्या देम शब्द त्यांच्यासाठी आला, बरोबर आहे. म्हणजे त्यांना निसर्गाच्या वॉक साठी किंवा निसर्गाच्या सहलीसाठी तयार करण्यासाठी, समजलं का? म्हणजे त्यांना निसर्गाच्या सहलीसाठी तयार करण्यासाठी असा याचा अर्थ होतो. इथपर्यंत आलं लक्षात? आता कॉमा दिला होता, त्यानंतर पहा काय म्हणते, डॉक्टर रघु. तर हे नाव आहे, याच्यात काय असणार आहे का? पहा इन्फॉर्म. इन्फॉर्म्स म्हणजे माहिती देणे, सांगणे, बरोबर आहे. इन्फॉर्म्स द स्टुडंट. इन्फॉर्म्स, आता लक्ष द्या, इन्फॉर्म्स आता हे काय एक वर्ब आहे,
वर्ब म्हणजे काय असते क्रियापद. आता तुम्ही पाहिलं सर ना जसं शिकवलं तसं. तर मग माहिती देतात. तर कशाबद्दल माहिती देतात, कोणाला माहिती देतात याच्याबद्दल पाहावं लागणार आहे आपल्याला. म्हणजे डॉक्टर रघु इन्फॉर्म्स द स्टुडंट, याचा अर्थ काय होणार आहे, डॉक्टर रघु हे विद्यार्थ्याला सांगतात. काय सांगतात, दॅट. दॅटचा अर्थ सांगा, जे की किंवा ते असा होते. दॅट द, द हे आर्टिकल आहे. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, ऑब्जेक्टिव्ह उद्देश किंवा हेतू, बरोबर आहे. ऑफ, ऑफ म्हणजे काय, चा ची ची. तर कोणाचा हेतू, धिस म्हणजे हा ही हे असं म्हणतो धिस. मग ह्या वॉकचा उद्देश, बरोबर आहे. या वॉकचा उद्देश इज, इज म्हणजे आहे. म्हणजे ह्या वॉकचा उद्देश आहे, काय आहे, टू म्हणजे टू एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स म्हणजे काय, हा अनुभव. एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव घेणे असं म्हणू शकतो, किंवा अनुभव. एक्सपिरियन्स द ब्युटी, काय काय अनुभवायची, हा. तर एक्सपिरियन्स द ब्युटी म्हणजे पहा आपल्याला काय काय अनुभवायचं, सौंदर्य अनुभवायचं. अँड म्हणजे आणि. व्हरायटी म्हणजे काय, प्रकार, किंवा काय म्हणू शकतो आपण, प्रजाती किंवा प्रकार. तर व्हरायटी ऑफ, ऑफ म्हणजे चाचीचे. तो कोणाची व्हरायटी, प्लांट अँड ॲनिमल्स. आलं का लक्षात. म्हणजे प्राणी आणि वनस्पतीच्या प्रजाती. कुठे रे, इन म्हणजे सांगा, इन म्हणजे काय होते, च्या आत. कशाच्या आत, द नेचर. म्हणजे लक्ष द्या, निसर्गाच्या आतमध्ये ज्या काही झाडाच्या, बरोबर आहे, ज्या काही वनस्पतीच्या आणि प्राण्याच्या व्हरायटी आहेत, त्याच्या ब्युटीच्या बद्दल आपल्याला काय घ्यायचा, अनुभव घ्यायचा. हे या वॉकचं काय आहे, उद्दिष्ट, असं काय सांगतात डॉक्टर रघु आपल्याला सांगतात. आलं का लक्षात. आता पहा, जर पुरेपूर अर्थ जर काढायचा असला तर आता विचार करा बरं, काय होऊ शकतो पूर्णपूर इथपासून इथपर्यंत या वाक्याचा अर्थ. म्हणजे पहा, त्यांना तयार करण्यासाठी, बरोबर आहे, त्यांना निसर्गाच्या वॉक साठी तयार करण्यासाठी, किंवा वॉक करिता तयार करण्यासाठी डॉक्टर रघु हे विद्यार्थ्यांना सांगतात की या वॉकचा जो काही उद्देश असणार आहे, उद्दिष्ट असणार आहे, हे उद्दिष्ट काय असणार आहे की या वॉकचा काय करायचं आहे आपल्याला, या वॉक मध्ये निसर्गातल्या जे काही प्लांट आणि ॲनिमल्स आहेत याच्या व्हरायटीचा काय घ्यायचा आपल्याला, याच्या व्हरायटीच्या ब्युटीचा अनुभव घ्यायचा. आलं लक्षात. सौंदर्याचा काय घ्यायचा अनुभव. म्हणजे चालता चालता काही झाडं दिसतील, काही प्लांट दिसतील, बरोबर. म्हणजे प्लांट म्हणजे झाडं दिसतील, काही ॲनिमल्स दिसतील. मग काही काही ॲनिमल मध्ये वेगवेगळ्या विविधता असतील, व्हरायटी असेल तिच्यात, बरोबर आहे. विविधता आपण म्हणू शकतो किंवा प्रकार म्हणू शकतो. तर वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतील, वनस्पती असतील, प्राणी असतील, तर मग तिच्यात नेमकी काय विविधता दिसते, ते हे विविधता आपल्याला या निसर्गाच्या वॉक सोबत पाहायची. समजलं. कशा प्रकारचे प्राणी आहेत, कशा प्रकारचे ॲनिमल. इथपर्यंत आला लक्षात अर्थ तुम्हाला. थोडस वाक्य किचकट आहे म्हणून थोडासा लवकर अर्थ लागणार नव्हताच, बरोबर आहे. पण तरी पण मग आपण जर विचार केला तर बऱ्यापैकी तुम्ही सांगताच. छोटे छोटे वाक्य असले तर लगेच सांगतो, थोडं मोठं असलं तर थोडं तुम्ही अडखळता अजून ते समजा. आता लक्ष द्या, याच्यात काय म्हणते दुसरं वाक्य पहा. द स्टुडंट आर एक्साइटेड टू जॉईन देम. याचा अर्थ सांगा. हा आता पहा लगेच हातवर होतात, सांग. हा, त्यांच्याशी जोडण्यामध्ये उत्सुक होती. तू सांग रे. आता पहा, तर यायनं सांगितलं दोघांना अर्थ त्याचा, तरी पण आपण पाहू. पहा, द हे आर्टिकल आहे, स्टुडंट म्हणजे काय, विद्यार्थी. आर म्हणजे आहे, म्हणजे विद्यार्थी आहे. एक्साइटेड म्हणजे रे उत्सुक, म्हणजे विद्यार्थी उत्सुक आहेत. टू म्हणजे काय, च्या करिता. जॉईन म्हणजे जोडणे, आणि देम म्हणजे त्यांना. म्हणजे विद्यार्थी त्यांना जोडण्यासाठी उत्सुक आहे. आलं का लक्षात. याचा अर्थ काय होणार आहे, म्हणजे विद्यार्थी उत्सुक आहेत कशासाठी, त्यांना जॉईन करण्यासाठी किंवा त्यांना जोडण्यासाठी विद्यार्थी उत्सुक आहेत. म्हणजे लक्ष द्या, डॉक्टर रघु आणि जे काही मणिराम चाचा आहे प्लस विद्यार्थी आहेत, मॅडम आहेत, ह्या निसर्गाच्या वॉक मध्ये चालल्या. मग त्याला इन्फॉर्मेशन दिली कोण, तर डॉक्टर रघु जे की सायंटिस्ट आहेत, मागच्या याच्यात आपण पाहिलं, त्याने एक इन्स्ट्रक्शन दिली की बा हे नुसतं आपल्याला असं हिंडायला जायचं नाही, बरोबर आहे का. तर ह्या हिंडायला जाता जाता आपल्याला या निसर्गात वेगवेगळ्या जाती आहेत, प्रजाती आहेत, याची कशी ब्युटी आहे, याचा काय घ्यायचा रे, याच्या ब्युटीचा आनंद घ्यायचा.
हे एक्सप्लोअर करायचे असं तिचं म्हणणं आहे, एक्सपिरियन्स घ्यायचा. समजलं? मग असं सांगितल्याच्या नंतर आणि विद्यार्थ्याला विचारलं की बाबा चालायचं का, तर सगळे विद्यार्थी कसे झाले रे, एकदम एक्साइट झाले. अलग लक्षात, एक्साइटेड म्हणजे उत्सुक आहेत त्याच्यात जाण्यासाठी. तुम्हाला जर म्हटलं चला सहलीला जायचं आपल्याला एखाद्या ठिकाणी, तुम्ही कसे उत्सुक होता, तसे या निसर्गाच्या वॉकसाठी बिन ते कसे झाले, उत्सुक दिसताना आपल्याला पाहायला भेटले. याचा अर्थ कळला, सगळ्या ध्यानात राहील. द स्टुडंट आर एक्साइटेड टू जॉईन देम. क्लिअर? हा पहा आता सध्या पहिल्या स्टेप मध्ये आपण हेच चालू आहे की बाबा तुम्हाला फक्त हे अर्थ कळले पाहिजेत आणि काही काही सायन्सच्या गोष्टी असल्या मेन, तर त्या मी मेन तुम्हाला सांगणार. आता पहा त्याच्यानंतरचं वाक्य काय आहे, द टीचर ऍडवाइसेस द स्टुडंट्स टू कॅरी अ नोटबुक, अ पेन अँड वॉटर बॉटल. पहा हे वाक्य मोठं आहे पण तसं लय मोठं कठीण नाही, सोपं आहे. कोण सांगू शकते? सांग. शिक्षिका त्यांना विद्यार्थ्यांना सल्ला देतात की एक वही, एक पेन आणि एक पाण्याची बॉटल सोबत घ्या. एकदम ऍक्युरेट, काही अडचण आहे याच्यात नाही. तर पहा काय म्हणते आता याच्यात आपण इंग्लिश मध्ये पाहू. द टीचर, आता द आर्टिकल आहे, टीचर म्हणजे काय, शिक्षक. ऍडवाइजेस म्हणजे काय, सल्ला देणे, म्हणजे शिक्षक सल्ला देतात. बरोबर आहे. ऍडवाइसेस द स्टुडंट, कोणाला सल्ला देतात, म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांना सल्ला देतात. टू म्हणजे च्या करिता, कशाच्या करिता, कॅरी म्हणजे सोबत घेणे. कॅरी अ नोटबुक म्हणजे नोटबुक सोबत घेण्याकरता. अ पेन म्हणजे एक पेन घेण्याकरता. अँड वॉटर बॉटल. अलग लक्षात, म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे, शिक्षक विद्यार्थ्यांना सल्ला देतात की सोबत एक नोटबुक, एक पेन आणि वॉटर बॉटल सोबत घ्या. अलग लक्षात. आता असा सल्ला काऊन दिला असेल थोडक्यात, बरोबर आहे. विषय कसा राहील, एखाद्या ठिकाणी तुम्ही जासाल, काही नवीन पाहाल, तर ते नवीन पाहायचं ते लिहून घेतलं गेलं पाहिजे किंवा हे असं असं असते, तसं तसं असते. त्यासाठी लिहून घ्यायसाठी तुम्हाला नोटबुक लागेल, पेन लागेल, बरोबर आहे. आणि कुठे चढता किडता, कुठे एखाद्या ठिकाणी पाण्याची सुविधा नसली तर पाणी पिण्यासाठी तुम्हाला वॉटर बॉटल लागेल. क्लिअर इथपर्यंत? हा, हे सर्व कोण सांगितलं मग? अरे हे सर्व कोण सांगितलं? टीचरनं नाही, डॉक्टर रघु. हे वरचं, पण हे कोण सांगितलं इकडचं खालचं? टीचर. हे बिन लक्षात ठेवतात. हा, टीचर कोण होती? सुलेखा मॅम. अलग लक्षात इथपर्यंत. आता नंतर पहा, नंतरच्या याचं काय म्हणणं आहे, ऍज दे वॉक दे बीइंग एक्सप्लोरिंग द प्लांट्स अँड अॅनिमल अराउंड देम. याचा अर्थ सांगा. छोटच वाक्य आहे पण थोडस किचकट बी नाही. कोण सांगू शकते? आपण थांबू थोडेसे 2 मिनिटं. हा, आता बऱ्यापैकी विद्यार्थ्याला तरी बिन अर्थ कीर्थ काढायला येऊ राहिला. असं रेग्युलर करत राहा, जसं मी सांगतो तसं. आलं लक्षात? लवकरच तुम्हाला म्हणजे कोणत्याही वर्गाचं पुस्तक जर हाती घेतलं तर त्याचा अर्थ तुम्हालाच काढला जाईल. आणि हे अनुभव बिन राहिले तुम्ही, काही काही विद्यार्थी काढून राहिले आता अर्थ. सांगा कोण सांगते? हा सांग. जेव्हा चालण्यास सुरुवात करतात तेव्हा ते शोधतात की त्यांच्या सभोवतालच्या प्राणी आणि वनस्पती. आता लक्ष द्या, त्याने सांगितलं पण तरी पण आपण शब्दशः अर्थ पाहू. ऍज म्हणजे काय? ऍज म्हणजे म्हणून, असा अर्थ होते ऍजचा, बरोबर आहे. बाकी पण काही काय अर्थ होतात पण या ठिकाणी ऍज म्हणजे म्हणूनच होते. ऍज दे वॉक, दे म्हणजे ते, वॉक म्हणजे चालले, बरोबर आहे. आता लक्ष द्या, जसं की ऍज म्हणजे म्हणून सांगितलं, आपण काही नाही म्हटलं नाही, पण ऍज म्हणजे जशी बिन होती. काय होते? जसे, म्हणजे जसे ते चालतात. लक्ष द्या, ते कोण? पूर्ण विद्यार्थी, मॅडम गिडम सर्वच, म्हणजे जसे ते चालतात. आता लक्ष द्या, ऍजचा अर्थ काय होते? जसे, जसे ते चालतात. दे म्हणजे काय? ते. बिगिन म्हणजे सुरू करणे. एक्सप्लोरिंगचा अर्थ सांगा. एक्सप्लोर करणे म्हणजे शोधणे. आता लक्ष द्या, या ठिकाणी एक्सप्लोर करणे म्हणजे काय? एखादी नवीन गोष्ट पाहायची, बरोबर आहे. नवीन गोष्ट पाहण्यासाठी ती शोधून काढल्यासारखी वाटते ना तुम्हाला? अलग लक्षात, म्हणजे एखादी एक्सप्लोर करणे म्हणजे हिंडून फिरून एखादी गोष्ट तिथे एक्सप्लोर करणे. एक्सप्लोर द प्लांट अँड अॅनिमल्स. प्लांट्स म्हणजे काय? वनस्पती.
अँड म्हणजे आणि, अॅनिमल्स म्हणजे काय, प्राणी, अराउंड म्हणजे च्या सभोवतालचे, कोणाच्या, त्यांच्या सभोवतालचे. म्हणजे लक्ष द्या, जसे ते चालायले लागले, जसे ते चालायला लागले, बरोबर आहे. मग त्याच्यानंतरचा अर्थ काय होणार आहे, त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या वनस्पती आणि प्राण्यांचे एक्सप्लोरेशन करणे सुरू केले. आलं का लक्षात? म्हणजे जे काही प्राणी पाहिले, वनस्पती पाहिले आजूबाजूनं, तिच्यातल्या त्यानं नवीन नवीन गोष्टी शोधायला सुरुवात केली. समजलं? जसे ते म्हणजे जसे त्यांनी चालायला सुरुवात केली तसेच किंवा जसे त्यांनी चालायला सुरुवात केली, त्यांनी आजूबाजूचं जे काही प्लांट आहेत आणि अॅनिमल आहेत यांना काय केलं, एक्सप्लोर करणं पण सुरू केलं. आलं लक्षात इथपर्यंत? काय अडचण कोण आले? आता पहा, समोरच्या याचं काय म्हणणं आहे, समोरच्या पॅराग्राफच इथे आलं माझ्या तोंडात, वाक्य पहा. डॉक्टर रघु ऍडवाइसेस द स्टुडंट टू नोटीस द व्हरायटी ऑफ स्मेल इन द पार्क अँड एम्फॅसिस म्हणजे रिस्पेक्टिंग ऑल लिव्हिंग क्रिएचर्स अँड ऑब्झर्विंग देम विदाउट डिस्टर्बिंग. इथपर्यंत वाक्य मोठं आहेच. आता इथून पासून असे मोठे मोठेच वाक्य येणार तुम्हाला, समजलं का? छोटं 4, 5, 8 ओळीचे वाक्य येणार आहे का विज्ञानामध्ये? तर नाहीच, मोठे मोठेच येणार आहे. हा, कोण सांगू शकते याच्यातलं? आपण 2 मिनिटं थांबू तुमच्यासाठी, कारण पॅराग्राफही मोठा आहे. करून पहा, कोण सांगते काय येणार काय नाही. सांगू शकतो जाधव? नाही तर अभ्यास करत जाय. कुठे पडगण सांग ना, सांग सोरा. नाही सांगू शकत? हा सांग. थोडीशी गडबड केली जाईल. हा, तू सांग. काढायचं राहिला? हा सांग. सांगण्याचा प्रयत्न कर, बरोबर आहे. त्यांना त्रास न होता निरीक्षण करण्याच्या आणि त्यांना आदत केली. बरं ठीक आहे, चांगला प्रयत्न केला तुम्ही दोघांना, तसं कठीण आहे. काय म्हणते, हे खालचं लय सोपं आहे. हा, डॉक्टर म्हणजे काय, डॉक्टर म्हणजे काय अडचण आहे का? रघु म्हणजे रघुच. ऍडवाइसेस म्हणजे काय, म्हणजे डॉक्टर रघुने सल्ला दिली. कोणाला दिली? द स्टुडंट. म्हणजे डॉक्टर रघु यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिली. काय सल्ला दिली? टूचा अर्थ काय होतो? टू, साठी, च्या करिता. कशासाठी सल्ला दिली? नोटीस करणे म्हणजे काय? पा, नोटीसचा अर्थ लक्षात येणे बी होऊ शकते, बरोबर आहे. नोटीस म्हणजे काय होऊ शकते? गोंधळ नाही करायचा. नोटीस म्हणजे काय होते? नोटीस म्हणजे काळजीपूर्वक एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करा. अलग लक्षात? नोटीस आपण म्हणत नाही का, एक काम कर, जर तिथे नोटीस कर, तिथे खाली तुला काहीतरी सापडेल. अलग लक्षात? नोटीस करणे म्हणजे काळजीपूर्वक पाहणे असा बिन अर्थ होते, बरोबर आहे. मग पहा, टू नोटीस म्हणजे काळजीपूर्वक पहा. काय पाहायचं काळजीपूर्वक? द हे आर्टिकल आहे. द व्हरायटी म्हणजे काय? प्रकार. ऑफ म्हणजे चे, कशाचे प्रकार? सुगंधांचे प्रकार. कुठले? इन द पार्क म्हणजे काय? एखादं पार्क असेल, पार्क म्हणजे गार्डन आपण कन्सिडर करू शकतो. म्हणजे एखाद्या पार्क मधले वेगवेगळ्या सुगंधाची नोटीस, म्हणजे वेगवेगळ्या सुगंधाची नोटीस घ्या.
किंवा नोटीस करा. समजू राहिलं का? काळजीपूर्वक त्याला काय करा, लक्षात घ्या, असं त्याचं म्हणणं आहे. तर पहा, इथपर्यंत अर्थ काय होते मग? इथपर्यंत जर काळजीपूर्वक घेतला तर असं म्हणणं आहे की डॉक्टर रघु हे विद्यार्थ्यांना वेगवेगळे पार्क मधले सुगंध नोटीस करण्याकरिता सांगतात. आलं लक्षात? किंवा नोटीस करण्याकरिता सांगतात म्हणू शकतो आपण, नोटीस करण्याकरिता सांगतात. इथपर्यंत काही अडचण कोणाली नाही. आता समोरचं पहा, समोर काय म्हणणं आहे? अँड म्हणजे आणि. पहा, एम्फेसाइज काय अर्थ होते याचा? हा हा, आणि काय केलं? आणि जोर दिला. म्हणजे पाय, इथे त्यानं नोटीस केलं आणि जोर दिला. कशावर जोर दिला? पा, रिस्पेक्टिंग. रिस्पेक्ट म्हणजे आदर. म्हणजे त्यांनी जोर दिला कशावर? रिस्पेक्टिंग ऑल लिव्हिंग क्रिएचर. आता याचा अर्थ पहा, ऑल म्हणजे सर्व, लिव्हिंग म्हणजे जिवंत, आणि क्रिएचर म्हणजे हा, तर शक्यतोवर तर आपण आले जीव म्हणू शकतो. क्रिएचर म्हणजे छोटे किडे माकुडे जे काही सगळे असतील, मोठ्या झाडापासून ते लहानपर्यंत, त्याला आपण म्हणतो क्रिएचर. तर त्याचं काय म्हणणं आहे? म्हणजे त्यानं भर दिला. कशावर भर दिला? तर जे काही वेगवेगळे क्रिएचर आहे त्या क्रिएचरची काय करा तुम्ही? रिस्पेक्ट. आता रिस्पेक्ट करायची म्हणजे त्याच्या काय पाया पडायचं की जाऊन नाही, पण त्याला इजा होणार नाही, हानी होणार नाही, याच्यावर भर दिला. तर इम्फेसाइज अँड म्हणजे आणि, इम्फेसाइज रिस्पेक्टिंग ऑल क्रिएचर म्हणजे सर्व जे काही क्रिएचर आहेत यांनी काय केलं? म्हणजे हे जे काही सर्व क्रिएचर आहेत यांनी रिस्पेक्ट देण्यासाठी त्यांनी भर दिला. समजलं? अँड म्हणजे आणि. ऑब्झर्विंग म्हणजे निरीक्षण करणे. देम म्हणजे त्यांना. विदाऊट म्हणजे शिवाय. कशाच्या शिवाय? शिवाय आला तर समोरचा शब्द पहा, डिस्टर्बिंग म्हणजे काय? त्रास न देता त्यांना, म्हणजे त्रास न देता त्यांचे निरीक्षण करा. आलं लक्षात? त्रास न देता त्यांचे निरीक्षण करा. म्हणजे थोडक्यात काय सांगितलं? लक्ष द्या. तर डॉक्टर रघु यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिली की पार्क मधले जे काही वेगवेगळे सुगंध आहेत, बरोबर आहे, हे नोटीस करा. आणि त्यांनी भर दिली की सर्व जे काही पार्क मधले छोटे मोठे जीवजंतू किंवा क्रिएचर आहेत, लिव्हिंग थिंग आहेत, यांचा काय करा? रिस्पेक्ट करा. आणि त्यांना काळजीपूर्वक विदाऊट डिस्टर्बिंग कसं करा? ऑब्झर्व करा. आलं लक्षात? म्हणजे त्यांना त्रास न देता काय करायचं? आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं. या वाक्याचा अर्थ असा आहे. हे कोण सांगितलं पूर्णचे पूर्ण वाक्य? हा, डॉक्टर रघु. समजलं इथपर्यंत? आता समोर पाहू. समोरचं याच्यात काय होते? लक्ष द्या. आता समोरचं पाहायचं आपल्याला. काय म्हणणं आहे त्याचं? तर मनीराम चाचा टेल्स द स्टुडंट टू नॉट ओनली ऑब्झर्व द डिफरंट प्लांट्स अँड ॲनिमल बट ऑल्सो टू केअरफुली लिसन टू डिफरंट साऊंड. सांगा याचा अर्थ कोण सांगते? हे बिन मोठं वाक्य सांगू शकतो? हा, सांग. परंतु काळजीपूर्वक वेगवेगळ्या आवाजांचा पण निरीक्षण करा. अरे हो, म्हणजे वेगवेगळ्या आवाजांचं पण निरीक्षण करा, असं तिचं म्हणणं आहे. तर पहा, त्यानं किती मस्त सांगितलं. तर काहीतरी अभ्यास करते त्याच्यामुळे सांगते. बरोबर आहे? आपण जे काही सिस्टीम सांगून दिली तुम्हाला 4 दिवसाची, तशी फॉलो करसाल, जर व्यवस्थित अभ्यास करसाल तर सगळ्याला अर्थ येतील. हे करणं आहे तुम्हाला. अलग लक्षात? नाही जर केलं तुम्ही असं, तर मग कितीही दिवसापर्यंत तुम्हाला याचा अर्थ कळणार नाही. समजलं इथपर्यंत? हा, तू सांग रे. परिणाम काका विद्यार्थ्यांना म्हणाले की फक्त विविध वनस्पती नाती प्राण्यांची निरीक्षण नका करू, परंतु काळजीपूर्वक लक्ष द्या की विविध आवाजांची काळजीपूर्वक निरीक्षण नाही म्हणलं, लिसन दिले. लिसन म्हणजे ऐका. काय करा? काळजीपूर्वक ऐका. काय काळजीपूर्वक ऐकायचं? डिफरंट साऊंड म्हणजे वेगवेगळे प्राणी असतील, वेगवेगळे, आता प्राणीच आवाज करणार आहेत, प्राणी पक्षी हे ते सगळे आवाज करतील, तर ते आवाजही काय करणार आहे? काळजीपूर्वक ऐका, असं द्यायचं म्हणणं आहे. आलं लक्षात? तर पहा, त्यानं व्यवस्थित उत्तर सांगितलं. मला व्यवस्थित वाटलं तर आपण त्याला घरी असं करत जा. तुम्ही अभ्यास करा तर बक्षीस तर असं साहजिकच आहे, पण तुम्ही हुशारपणासाठी अभ्यास करा.
काही बनासाठी अभ्यास नका करू. इथपर्यंत क्लिअर झालं? काय अडचण? आता तसं ते आहे ना अर्थ सांगितला तरी पण आपण काय करू, याच्यावर जाऊ वन बाय वन. मनीराम चाचा, याच्यात काही बदल होणार आहे का? हे नाव आहे मनीराम चाचा. टेल्स म्हणजे सांगतात, सांगणे, बरोबर आहे. म्हणजे मनीराम चाचा सांगतात. कोणाला सांगतात? द स्टुडंट. म्हणजे मनीराम चाचा विद्यार्थ्यांना सांगतात. टू, टू म्हणजे काय? च्या करिता तसा अर्थ होते. पण आता लक्ष द्या, टू नॉट ओनली ऑब्झर्व. नॉट म्हणजे नाही, ओनली म्हणजे फक्त, ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करणे. म्हणजे मनीराम चाचा सांगतात, म्हणजे मनीराम चाचा विद्यार्थ्यांना सांगतात. काय सांगतात? की फक्त ऑब्झर्वेशन करू नका. कोणाचं ऑब्झर्वेशन? डिफरंट प्लांट अँड अॅनिमल. आता डिफरंट म्हणजे वेगवेगळे, म्हणजे काय? वेगवेगळे वनस्पतीचे आणि प्राण्याचे नुसतं निरीक्षण करू नका, असे मनीराम चाचा सांगतात. बरोबर आहे. परंतु, बट म्हणजे परंतु, बट अल्सो, अल्सो म्हणजे सुद्धा. आलं का लक्षात? म्हणजे त्याचं काय म्हणणे? परंतु सुद्धा. टू केअरफुली, कसं? काळजीपूर्वक. लिसन म्हणजे ऐका, काळजीपूर्वक ऐका. कसं काय ऐकायचं? काळजीपूर्वक ऐकायचं. टू डिफरंट साऊंड म्हणजे वेगवेगळे आवाज. लक्ष द्या, म्हणजे मनीराम चाचा हे विद्यार्थ्यांना सांगतात की फक्त वेगवेगळे प्राणी आणि वनस्पती यांचे निरीक्षण करू नका. बरोबर आहे. त्या सोबतच परंतु, परंतु त्या सोबत किंवा परंतु वेगवेगळ्या आवाजाचे सुद्धा काळजीपूर्वक काय करा रे? वेगवेगळे आवाज बिन काळजीपूर्वक ऐका, निरीक्षण नाही करायचं. आवाजाचं कसं निरीक्षण करतील? तर वेगवेगळे जे काही साऊंड आहेत याचं काळजीपूर्वक काय करा तुम्ही? हे काळजीपूर्वक ऐका, असं त्याचं म्हणणं आहे. समजलं इथपर्यंत? काय अडचण कोणाले? नक्की. तर अशा प्रकारचा हा पॅरेग्राफ होता. आता याच्यानंतरचा लगेच आपण दुसरा पॅरेग्राफ घेऊ. लक्ष द्या. आता समोरचा पॅरेग्राफ काय आपला? पॅरेग्राफ म्हणतो, पॅरेग्राफ तर हा दिलेला आहे, पण वाक्य पहा. आपलं समोरचं काय वाक्य कसं आहे? द स्टुडंट्स कम अक्रॉस अ व्हरायटी ऑफ प्लांट्स इन्क्लुडिंग ग्रासेस, बुशेस अँड लार्ज ट्रीज. कोण सांगते याचा अर्थ? काय होते तो? हा सांग. विद्यार्थी ओलांडून एक प्रजाती जी समाविष्ट करते विविध गवत, झुडपे आणि मूळची झाडे. डबल कोण सांगू शकते? ईशात विषय तसा शब्दशः अर्थ बरोबर आहे, पण विद्यार्थी समजून घेतात की एक व्हरायटी, एक प्रकार वनस्पतीचा जो की समाविष्ट करते विविध गवतांना, झुडपांना आणि मोठ्या झाडांना. आता लक्ष द्या, इथे काय होते माहिती का? थोडासा म्हणजे वाक्याचा सेन्स वेगळा पाहिजे ना आपल्याला. द स्टुडंट हे तुम्हाला माहित आहे म्हणजे काय? विद्यार्थी. कम म्हणजे येणे, विद्यार्थी येतात. अक्रॉस म्हणजे ओलांडून. अक्रॉसचा अर्थ काय होती? तिथे या ठिकाणी ओलांडून, म्हणजे विद्यार्थी ओलांडून येतात. काय ओलांडून येतात? अ व्हरायटी. व्हरायटी म्हणजे विविधता किंवा काय म्हणू? प्रजाती. तर विद्यार्थी ओलांडून येतात प्रजाती. कशाच्या? प्लांट्सच्या. आलं का लक्षात? म्हणजे विद्यार्थी प्लांटच्या वेगवेगळ्या प्रजाती ओलांडून येतात. आता काय ओलांडून म्हणजे इकडून उडी मारून पलीकडून येणार आहेत का? असं होणार आहे का? नाही. या ठिकाणी तसा अक्रॉसचा अर्थ आहे की बाबा वेगवेगळे झाड पाहतात. आलं का लक्षात? म्हणजे निरीक्षण करतात. काय करतात? त्याचं वेगवेगळ्या झाडाच्या प्रजातीचं निरीक्षण करतात. इथे काय अर्थ येणार आहे? कम अक्रॉस. कम अक्रॉस म्हणजे येणे असं नाही होत. आलं का लक्षात? ओलांडून येणे असं होणार आहे का? कम अक्रॉसचा अर्थ या ठिकाणी होते समजून घेणे किंवा बघणे, असं. आलं का लक्षात? कम अक्रॉसचा अर्थ काय होते? समजून घेणे किंवा एखादी गोष्ट काळजीपूर्वक बघणे. तर त्याचं म्हणणं आहे विद्यार्थी, लक्ष द्या, विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे झाडे बघतात किंवा समजून घेतात, असं आपण म्हणू शकतो. बघतातच म्हणू कम अक्रॉस, किंवा त्याचं ऑब्झर्वेशन करतात, असं. बरोबर आहे. इन्क्लुडिंग. इन्क्लुडिंग म्हणजे काय? इन्क्लूड करणे म्हणजे समाविष्ट करणे, समावेश करणे. मग कशा कशाचा समावेश होते झाडामध्ये? लक्ष द्या, झाडामध्ये कशा कशा समावेश होते? ग्रासेस. ग्रासेस म्हणजे गवत. बुशेस. बुशेस म्हणजे झुडपे. अँड लार्ज ट्री, मोठी मोठी झाडे. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ होणार आहे की लक्ष द्या, विद्यार्थी झाडाचे वेगवेगळे प्रकार किंवा झाडाच्या वेगवेगळ्या प्रजाती काळजीपूर्वक निरीक्षण करतात किंवा त्याच्या
काळजीपूर्वक निरीक्षण करतात किंवा त्यांना समजून घेतात. त्यामध्ये गवत, झुडपे आणि मोठे मोठे झाडे यांचा समावेश असतो. समजलं का? म्हणजे या वाक्याचा अर्थ काय होणार आहे, लक्ष द्या. तर विद्यार्थी हे झाडाचे वेगवेगळे प्रकार, ज्यामध्ये की गवत, झुडपे आणि मोठे मोठे झाडे यांचा समावेश असतो, यांचे निरीक्षण करतात. म्हणजे ज्यावेळेस आपण हिंडाय फिरायला चाललं, एकच गोष्ट येणार आहे का आपल्याला? एकच गोष्ट येणार नाही. आणि पहा, हा एक महत्वाचा क्वेश्चन मी इथून म्हणते, तिथे काय विचारू शकतो, व्हॉट आर द टाइप ऑफ ट्रीज किंवा व्हॉट आर द टाइप ऑफ प्लांट, असा क्वेश्चन विचारते. हा, पहिला नाही, कोणता विचारते, व्हॉट आर द टाइप ऑफ प्लांट. प्लांट म्हणजे वनस्पती. वनस्पतीचे कोणकोणते प्रकार आहेत? तर पहिला प्रकार कोणता आहे वनस्पतीचा? ग्रासेस. दुसरा बुशेस. तिसरा कोणता आहे? लार्ज ट्रीज. आता हे आपल्याला या धड्यात पूर्ण डिटेलमध्ये, पण तरी पण समजून घ्या. जर तुम्हाला पेपरात असा प्रश्न टाकला की व्हॉट आर द टाइप ऑफ प्लांट्स, आलं का लक्षात? व्हॉट आर द टाइप ऑफ प्लांट, तर काय होईल सांगा? ग्रासेस, बुशेस आणि लार्ज ट्री. त्यानंतर पहा, हर्ब, श्रब हे बिन काही काही गोष्टी असतात, त्या आपण पाहू समोर काय आहे काय नाही. इथपर्यंत आलं? इथपर्यंत लक्षात आलं? आता दुसरं पहा, जे काही वाक्य आहे आपलं, दुसरं वाक्य पहा काय म्हणते, दे ऑल्सो ऑब्झर्व अ व्हरायटीज ऑफ बर्ड सिटिंग ऑन द ब्रांचेस ऑफ ट्री, बटरफ्लाईज मुव्हिंग फ्रॉम फ्लावर टू फ्लावर अँड मंकीज जम्पिंग फ्रॉम वन ट्री टू अनदर. एवढं मोठं वाक्य आहे समजा. आलं का लक्षात? हे सांगायचं. सांग ना. ते सुद्धा निरीक्षण करतात. ते सुद्धा निरीक्षण करतात झाडाच्या फांद्यावर बसलेल्या पक्ष्यांची प्रजाती आणि पिंपळावरून एका फुलावरून दुसऱ्या फुलावर हालचाल करते आणि माकडे उड्या मारतात एका झाडापासून दुसऱ्या झाडाकडे. तू सांग. ते सुद्धा निरीक्षण करतात झाडावर बसलेल्या पक्ष्यांच्या प्रजातीचा आणि फुलपाखरू एका फुलापासून दुसऱ्या फुलाकडे हालचाल करतात आणि माकड जो की एका झाडापासून बाकीच्या झाडावर जम्प. एवढ्या बरोबर आहे. पा आता लक्ष द्या. आता काय म्हणते, दे म्हणजे काय रे? ते. अल्सो म्हणजे सुद्धा, म्हणजे ते सुद्धा, म्हणजे वरच तर करतात. लक्ष द्या, ते सुद्धा याचा अर्थ काय माहिती का? वरच्या गोष्टी तर करतात लेकरं. ज्यावेळेस झाडं इकडे तिकडे पाहतात, तर झाडाचे वेगवेगळे प्रकार पाहतात, ते समजून घेतात. बरोबर आहे. आणि त्याच्या सोबतच ते हे सुद्धा करतात. काय करतात? ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करणे. काय निरीक्षण करणे? अ व्हरायटी म्हणजे काय? एक तर प्रकार म्हणा किंवा प्रजाती म्हणा, दोन्ही चालते. अलग लक्षात? तर व्हरायटीचा अर्थ इथे धरू आपण प्रकार. म्हणजे ते वेगवेगळ्या प्रकारचे काय करतात? वेगवेगळ्या प्रकारचे ऑफ म्हणजे चाचीचे, बर्ड्स म्हणजे काय? पक्षी. म्हणजे लक्ष द्या, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी सिटिंग ऑन द ब्रांचेस, म्हणजे लक्ष द्या, पक्षी जे की एखाद्या फांदीवर बसलेले असतात. कोणाच्या? ऑफ ट्री. अलग लक्षात? म्हणजे विद्यार्थीच. दे म्हणजे ते कोण? वरचं वाक्य पहा. वरचं वाक्य काय कशाच्या बद्दल आहे? विद्यार्थ्याबद्दल. तर काय म्हणणार आहे आपण? सरळ लक्ष द्या. तर ते म्हणजेच विद्यार्थी या सोबतच पक्षी जे की एखाद्या झाडाच्या फांदीवर बसलेले आहेत, त्यांचे निरीक्षण करतात. बरोबर आहे. त्यानंतर बटरफ्लाय म्हणजे काय? फुलपाखरे. मुव्हिंग म्हणजे मूव्ह होणे म्हणजे सांगा? हालचाल. मुव्हिंग म्हणजे हालचाल. फ्रॉम म्हणजे चहापासून. फ्रॉम फ्लावर टू फ्लावर म्हणजे फुलापासून ते फुलापर्यंत. अलग लक्षात? म्हणजे लक्ष द्या, फुलपाखरे जे की एका फुलापासून ते दुसऱ्या फुलापर्यंत काय करतात? हालचाल करतात. अँड म्हणजे आणि. मंकी म्हणजे काय? माकड. जम्पिंग म्हणजे उड्या मारणे. फ्रॉम वन ट्री टू अनदर म्हणजे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जे माकड उड्या मारते. म्हणजे लक्ष द्या, याचा अर्थ काय होते? तर याचा अर्थ असा होते, लक्ष द्या, विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी जे की झाडाच्या फांदीवर बसलेले आहेत,
त्यानंतर फुलपाखरे जे की एका फुलाहून दुसऱ्या फुलावर जात आहेत, आणि माकड जे की एका झाडाहून दुसऱ्या झाडावर उड्या मारत आहे, याचेही ते निरीक्षण करतात. अलग लक्षात, याचे सुद्धा ते निरीक्षण करतात. असा या पॅरेग्राफचा अर्थ आहे. कळलं इथपर्यंत काय अडचण? काय आलं? हा, मला वाटलं काही डाऊट आहे का? इथपर्यंत क्लिअर? पहा, आता काळजीपूर्वक लक्ष द्या. समजून राहिलं? हा. त्याच्यानंतर पहा समोरचं इथपासून ते इथपर्यंत. आता लक्ष द्या काय म्हणते. दे रेकॉर्ड देअर ऑब्झर्वेशन इन देअर नोटबुक अँड डिस्कस देम डॉक्टर रघु अँड मनीराम चाचा. हा. सांग. तू सांग रे. त्यांच्या मुलीमध्ये तयार करतात किंवा लिहितात आणि त्यांच्याबद्दल डॉक्टर राघू आणि मनीराम यांच्यासोबत चर्चा करतात. चर्चा, बरोबर आहे. पहा, तर काय दे दे म्हणजे काय, ते म्हणजे कोण? आपले विद्यार्थी. रेकॉर्ड म्हणजे नोंद करणे. डिअर ऑब्झर्वेशन, डिअर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे. कोणाचे? चे आलं की आपण समोरचा शब्द पाहतो, मग कोण आहे? ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण. म्हणजे लक्ष द्या, विद्यार्थी त्यांचे ऑब्झर्वेशन काय करतात? रेकॉर्ड करतात. कुठे? इन म्हणजे च्यामध्ये. डिअर म्हणजे पुन्हा त्यांचा, त्यांची, त्यांचे. तर त्यांच्या कशात? त्यांच्या नोटबुक मध्ये. आलं लक्षात? म्हणजे विद्यार्थी त्यांचे निरीक्षणे त्यांच्या बुक मध्ये रेकॉर्ड करतात. काय करतात? रेकॉर्ड करतात. अँड म्हणजे आणि. डिस्कस म्हणजे चर्चा करणे. डिस्कस देम म्हणजे जे काही ऑब्झर्वेशन लिहिले. देम म्हणजे पहा, देमचा अर्थ काय होते? डिअर देम. देम बिन त्यांचा, त्यांची, त्यांचे. आलं लक्षात? म्हणजे त्यांचे ऑब्झर्वेशन डिस्कस करतात. कोणासोबत? देम डॉक्टर रघु अँड मनीराम चाचा. म्हणजे त्यांचे जे काही ऑब्झर्वेशन आहे ते नोटबुक मध्ये ते लिहितात, आणि त्यांचे ऑब्झर्वेशन हे डॉक्टर रघु आणि मनीराम काका सोबत काय करतात? त्याची चर्चा करतात. म्हणजे जे काही ऑब्झर्वेशन असतील द्यायचे, त्या ऑब्झर्वेशन बद्दल मनीराम काका आणि डॉक्टर रघु यांच्या सोबत ते काय करतात? चर्चा करतात. इथपर्यंत काही अडचण कोण आली? तर मग आता पहा आपलं समोरचं वाक्य. त्याच्यानंतर काय म्हणणं आहे पहा. द स्टुडंट कॅन हिअर द चिरपिंग ऑफ बर्ड्स. याचा अर्थ सांगा. छोटस वाक्य आहे. हा. पक्ष्यांची किलबिल. आलं लक्षात? तू सांग. विद्यार्थी पक्षांची आवाज ऐकू. आता लक्ष दे, याचं हे एकदम सोपं वाक्य होतं. द स्टुडंट म्हणजे काय? विद्यार्थी. कॅन काय असते शब्द? शक्यता, शकणे. बरोबर आहे. तर हे शक्यता दर्शक शब्द. हिअर म्हणजे ऐकणे, म्हणजे ऐकू शकतात. म्हणजे विद्यार्थी ऐकू शकतात. काय ऐकू शकतात? द चिरपिंगचा अर्थ काय होते? किलबिलाट. अलग लक्षात? किलबिलाट आवाज करणे. किलबिलाट कोण? ऑफ म्हणजे चाचीचे. कोणाचे? तर पक्षाचे. तर याचा अर्थ काय होतात? विद्यार्थी, लक्ष द्या, विद्यार्थी पक्ष्यांची किलबिलाट ऐकू शकतात. म्हणजे ज्यावेळेस निसर्गाच्या वॉकवर गेलं, नेचर वॉकवर गेलं, तर काय काय पाहायला भेटणार आहेत? आजूबाजूला झाडं गिडं पाहायला भेटणार आहेत, पक्षी पाहायला भेटणार आहेत, प्राणी पाहायला भेटणार आहेत. मग पक्षी काय करतील? पक्षी जे काय असतील ते किलबिलाट करतील. असे चिव 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 चालू राहील. ते लक्षात? जसं की तुम्ही चिव चिव करता, 5-10 मिनिटं सर नसले की किलबिलाट करता. तुम्ही बिन पाखरच आहे आमची. लक्षात? समजलं इथपर्यंत काय अडचण? आता ध्यान द्या. समोर आता काय आहे? समोरचं वाक्य पहा. डॉक्टर रघु इन्फॉर्म्स देम दॅट इच बर्ड हॅज अ युनिक चिप. सांगा याचा अर्थ काय होते? कोण सांगते? कोण सांगते? स्वरा, प्रयत्न तर करून पाय. सांग रे. त्यांना माहिती देतात की प्रत्येक पक्षाची स्वतःची एक
मनमोहक नाही, युनिक म्हणजे वेगळी होती. तू सांग रे. डॉक्टर रघु हे त्यांना त्यांना सल्ला देतात की प्रत्येक प्रत्येक पक्षी त्यांना स्वतःची वेगळी किलबिलाट असते. आता लक्ष द्या, थोडस या नवीन चुकवलं. इन्फॉर्म माहिती ती इन्फॉर्म शब्द आहे, पहा लक्ष द्या. डॉक्टर रघु, डॉक्टर रघु म्हणजे डॉक्टर रघु. इन्फॉर्म्स म्हणजे काय? माहिती देतात. म्हणजे डॉक्टर रघु माहिती देतात. दे म्हणजे त्यांना, कोणाला? पुरायले. अलग लक्षात. डॉक्टर रघु त्यांना माहिती देतात. दॅट म्हणजे जे की किंवा ते असं आपण त्याचं कन्सिडर करतो. पहा, इच इच म्हणजे प्रत्येक. बर्ड म्हणजे काय? प्रत्येक पक्षी. हॅज 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 हॅवचा अर्थ असते असणे. अलग लक्षात. म्हणजे प्रत्येक पक्षाकडे आहे काय आहे? अ युनिक चिर्प. युनिक म्हणजे काय? वेगळी किंवा विशिष्ट. आलं लक्षात. तर आगळी वेगळी, युनिक म्हणजे. आणि चिर्पचा अर्थ काय होते? किलबिलाट किंवा आवाज इथे कन्सिडर करू शकतो, किंवा किलबिलाट म्हणजे काय काय करतात. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की डॉक्टर रघु हे विद्यार्थ्यांना सांगतात की प्रत्येक पक्षाला त्यांचा वेगळी किलबिलाट आहे किंवा त्यांचा वेगळा आवाज आहे. अलग लक्षात. म्हणजे प्रत्येक पक्षाचा कसा आवाज आहे? सारखा आहे का? तुम्ही मी ऐकत राहिली इकडे तिकडे हिंडताना सगळ्या पक्षाचा आवाज सारखा आहे का रे? नाही. काही काही पक्षाचा वेगळा आहे, ते दुसऱ्या पक्षाचा पाहिलं त्याच्यापेक्षा वेगळा आहे. अशा प्रकारचे आपल्याला काय पाहायला भेटतात? वेगवेगळे आवाज पक्षाचे पाहायला भेटतात. तेच आता सांगू राहिलं. हा, आता पहा समोरच्या वाक्याचं हे पाहायचं आपल्याला, अर्थ पाहायचा. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ डायव्हर्सिटी इन नेचर. इतकं सकस वाक्य सांग. पर्यावरणामध्ये एक उदाहरण. हा, तर आता लक्ष द्या. दिस म्हणजे काय? हा, ही, हे. इज म्हणजे आहे. लक्ष द्या, कधी कधी आर्टिकल ए अँड ज्यावेळेस वापरतात ते असं सायलेंट सांगत असतात की एक. याचा अर्थ काय होते? सायलेंटली एक. तर या ठिकाणी ए यांचा अर्थ आहे एक. म्हणजे हे एक म्हणजे हे आहे एक. काय आहे? एक. एक्झाम्पल म्हणजे उदाहरण. म्हणजे हे एक उदाहरण आहे. ऑफ म्हणजे चाचीचे. कशाचे? डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. इन नेचर. इन म्हणजे च्या आत, म्हणजे निसर्गाच्या आत मधल्या विविधतेचे एक उदाहरण आहे. कोणते एक उदाहरण आहे मग? तर वरचं उदाहरण आहे की लक्ष द्या, निसर्गातल्या विविधतेचं एक उदाहरण कोणतं आहे? तर वेगवेगळ्या पक्षाले वेगवेगळा किलबिलाट किंवा वेगवेगळा आवाज असतो. हेच एक निसर्गातलं डायव्हर्सिटीचं उदाहरण आहे. अलग लक्षात. विविधतेचं उदाहरण आपल्याला याच्यात पाहायला भेटते. इथपर्यंत समजलं. छोटस वाक्य होतं. गुड. हा, आता पहा नंतर काय म्हणणे. डॉक्टर रघु रिक्वेस्ट मनीराम चाचा टू मिमिक कॉल्स ऑफ सम बर्ड्स. हे सांगा, याचा काय अर्थ होते? सांगा. कोण सांगते? सांग. हा, पक्ष्यांचे आवाज काढा. पण थोडस डबल बिन तू बेटर करू शकत होता. त्याच्यात व्यवस्थित पाय काय काय पा. त्याच्यात काय म्हणू शकते? डॉक्टर रघु. डॉक्टर रघु म्हणजे ते रघुच राहणार आहे. रिक्वेस्ट म्हणजे काय करणे रे? रिक्वेस्ट करणे, विनंती करणे. अलग लक्षात. म्हणजे डॉक्टर रघुने विनंती केली. कोणाले? मनीराम चाचा. म्हणजे डॉक्टर रघुने मनीराम चाचांना विनंती केली. टू टू म्हणजे च्या करिता. कशा करता? च्या करिता. तर च्या करिता आला तर समोरचं पहा. मिमिक. मिमिक म्हणजे नक्कल करणे. कॉल्स ऑफ सम बर्ड. कॉल्स म्हणजे काय? आवाज. तर लक्ष द्या, डॉक्टर रघु ने मनीराम चाचाला काही पक्षाचे आवाज काढण्यासाठी विनंती केली. असा असा अर्थ. समजलं? आलं लक्षात? डबल एकदा पहा काय अर्थ होईल सांगा. म्हणजे काय? डॉक्टर रघु यांनी मनीराम चाचाला काही पक्ष्यांचे आवाज
आवाजाची नक्कल करण्यासाठी विनंती केली. आलं लक्षात? हा, आता पहा समोरचं हे वाक्य थोडे थोडे छोटे छोटे आहेत. मनीराम चाचा मिमिक्स डिफरंट बर्ड कॉल. सांग, कोण सांगते? हा, 2 मिनिटं घे, सांग व्यवस्थित. सांग रे. हा वेगवेगळ्या पक्ष्यांची आवाज. हा, तर पहा, मनीराम चाचा मिमिक्स डिफरंट बर्ड कॉल म्हणजे काय? मनीराम काकाने वेगवेगळ्या पक्ष्याच्या आवाजाची नक्कल केली. काय होते? हा, तेच का. हा, तर त्याच्यानंतर पहा, त्यानंतर हे वाक्य लहान लहान आहे, तुम्ही असे फटाफट अर्थ सांगू राहिले का? तर काय म्हणते? द स्टुडंट enthusiastically start copying him. सांग, काय होते अर्थ? विद्यार्थ्यांनी त्यांना उत्साहाने कॉपी कॉपी म्हणजे विद्यार्थ्यांनी उत्साहाने त्यांची नक्कल करायला सुरू केली. कोणाची नक्कल करायला? मनुराम. म्हणजे लक्ष द्या, मणिराम काका समजा उदाहरणार्थ कबुतराचा आवाज काढून राहिला, पोपटाचा आवाज काढून राहिले, तर लेकरं बिन त्याची सारखे डबल काय करायला लागले? आवाज. तर त्याचं तेच म्हणणं आहे, द स्टुडंट इन्थुसियास्टिकली. हा, द स्टुडंटचं तर काही अर्थ नाही. इन्थुसियास्टिकली म्हणजे काय? उत्साहाने. उत्साहाने. काय होणार आहे? हा शब्द ध्यानात ठेवा, उत्साहाने. स्टार्ट म्हणजे सुरुवात करणे, कॉपिंग म्हणजे नक्कल, हिम म्हणजे त्यांची. आलं का लक्षात? तर विद्यार्थ्यांना कशी नक्कल सुरू केली? इन्थुसियास्टिकली म्हणजे हा, तर विद्यार्थ्याने उत्साहाने मनीराम चाचाची नक्कल करायला सुरुवात केली. आलं ना लक्षात? तुम्ही कशी नक्कल करता एखाद्याची? तसे सगळेच. एकानं पोपटाचा आवाज काढला, सगळे पोपटाचा आवाज काढायला लागले. समजा आपल्या बॅच मध्ये प्रणव आहे, प्रणवनं कोंबडीचा आवाज काढला, तुम्ही बिन ते सारखं कुकू असं चालू करता. अशा प्रकारचे विद्यार्थी सगळ्या ठिकाणचे सारखेच असतात. आलं लक्षात? जसं निसर्गात गेले, इकडे तिकडे हिंडायला लागले, जसं एकानं आवाज काढला मनीराम काकांना, सगळे विद्यार्थी काय आले रे? असे उत्साहानं आनंदानं त्याच्या सोबत काय आले? आवाज काढण्यासाठी जॉईन झाले. समजलं इथपर्यंत? काय अडचण कोण आले? नक्की? हा, तर असं हा, लक्ष द्या रे. समोरचं काय म्हणणं आहे आपलं? हॅव यू एव्हर ऑब्झर्व डिफरंट प्लांट्स अँड अॅनिमल अराउंड यू. आणि याच्यानंतर पहा, क्वेश्चन मार्क दिले आणि पहिल्या नवीन हॅव हा वापरले. असं जर असलं तर मी तुम्हाला सांगितलं होतं की काय करायचं आणि काय नाही करायचं. आलं लक्षात? हा, कोण सांगते याचा अर्थ? तुम्ही कधी तुमच्या सभोवतालच्या वनस्पती आणि प्राण्यांचे निरीक्षण केले आहे का? आता लक्ष द्या, जर कधी आपला मेन कर्त्याच्या ऐवजी आधी जर आपलं हेल्पिंग व्हर्ब आलं तर याचा अर्थ असते का. याचा सरळ सरळ अर्थ काय असते? का. तर मग लक्ष द्या, यू म्हणजे तुम्ही, एवर म्हणजे कधी, म्हणजे कधीतरी असा अर्थ होते. म्हणजे तुम्ही कधीतरी, ऑब्झर्व म्हणजे हा, तुम्ही कधीतरी निरीक्षण केले आहे का? कशाचे? डिफरंट प्लांट्स, वेगवेगळ्या झाडाचे आणि प्राण्यांचे. अराउंड म्हणजे हा, अराउंड म्हणजे सभोवताली, आणि यू म्हणजे तुम्ही. म्हणजे लक्ष द्या, तुम्ही कधी तुमच्या सभोवतालच्या वेगवेगळ्या प्राण्याचे आणि वनस्पतीचे निरीक्षण केले आहे का? केले का तुम्ही कधी? आजूबाजूला कोणकोणते प्राणी आहेत, कोणकोणती वनस्पती आहेत त्याचे निरीक्षण? तर तेच प्रश्न विचारले त्यांना. काय विचारले? लक्ष द्या, तुम्ही कधी तुमच्या आजूबाजूचे प्राणी आणि वनस्पती यांचे निरीक्षण केले आहे का? केले आहे का? हो. कोणकोणते प्राणी असतात तुमच्या आजूबाजूला मग? हा, कुत्रा, मांजर याचे निरीक्षण केले तुम्ही. पहा, कुत्र्याचे कान पहा, मांजरीचे कान पहा, वेगवेगळे पाहायला भेटतात. गायीचे कान पहा, उंदीराचे कान पहा, असं सगळं वेगवेगळ्या गोष्टी पाहायला भेटतील. असे निरीक्षण केले आहे का? आता झाडाच्या बद्दल बिन, झाडाचे निरीक्षण केले का तुम्ही वेगवेगळ्या? हो. एखादं तुरीचं झाड आहे, एखादं बोरीचं झाड आहे, एखादं बावळीचं झाड आहे. आलं लक्षात? अशा वेगवेगळ्या झाडाचे पण तुम्ही काय केलेत? निरीक्षण केलेले आहेत. मग तेच विचारलं, कधी केली आहे का? तर केली आहे. नंतर डबल काय म्हणते पहा, शेअर. याचा अर्थ सांगा. शेअर अँड डिस्कस युअर ऑब्झर्वेशन विथ युअर फ्रेंड्स अँड टीचर. कोण सांगते? मुलीपैकी कोणी सांगते काय याचा अर्थ? काय सांगत मुलीपैकी? सांग रे.
दोन द्या नाही वाटणार. आता लक्ष द्या, शेअर म्हणजे काय? शेअर करणे म्हणजे पाठवणे, अलग लक्षात याले त्याला पाठवणे, वाटणे असं म्हणते. शेअर करणे म्हणजे वाटणे. अँड म्हणजे आणि. डिस्कस म्हणजे चर्चा करणे, म्हणजे काय? वाटा आणि चर्चा करा. काय आहे? कोणाची वाटायचं, कोणाला वाटायचं, कोणाची चर्चा करायची, तर समोर दिले. युअर म्हणजे काय होते? तुमचा, तुमची, तुमचे. मग तुमचे ऑब्झर्वेशन म्हणजे काय? निरीक्षण. आलं का लक्षात? म्हणजे लक्ष द्या, तुमचे ऑब्झर्वेशन वाटा आणि तुमच्या ऑब्झर्वेशनची चर्चा करा. आलं का लक्षात? तुमचे ऑब्झर्वेशन वाटा आणि त्यांची चर्चा करा. विथ म्हणजे काय? च्या सोबत. कोणासोबत? युअर म्हणजे तुमचा, तुमचे, तुमचे, तुमच्या मित्राच्या सोबत आणि शिक्षकांच्या सोबत. आता लक्ष द्या, ज्यावेळेस अर्थ लावत असतो आपण, तर ज्या ठिकाणी आपलं हे असं असते काही प्रिपोजिशनच्या नंतरचे शब्द आधी घेत असतो. म्हणजे काय आहे? तुमच्या मित्राच्या आणि शिक्षकांसोबत. म्हणजे काय? तुमच्या मित्र आणि शिक्षकांसोबत तुमच्या ऑब्झर्वेशन वाटा आणि त्यांच्यासोबत चर्चा करा. असं काय होते? लक्ष द्या, काय म्हणणे? तुमच्या मित्र आणि शिक्षकासोबत तुमचे ऑब्झर्वेशन वाटा आणि चर्चा करा. म्हणजे त्याला शेअर करायचे. मोबाईलवर येत नाही का शेअर पीडीएफ, याले पीडीएफ टाका, शेअर फोटो, तशा प्रकारचे शेअर करायचे आणि काय करायचे? याची चर्चा करायची. कोणासोबत? तुमच्या मित्रासोबत आणि तुमच्या शिक्षकांसोबत. आता आपण थोडीशी चर्चा करू. मग आता यानं सांगितलं पुस्तकानं, तर पहा, चर्चा करताना सगळ्यात पहिली गोष्ट मला सांगा, काय वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या, पण सगळ्या गोष्टी सारख्या आहेत का? तुम्ही जे काही झाडं पाहिले ते नाही. काही झाडं छोटेसे आहेत, काही लहान आहेत, काही मोठे आहेत, काही लय मोठे आहेत. जसं की बा, वडाचं झाड केवढं मोठं राहते? लय मोठं. ते जर विचार केलं, वडाचं झाड लय मोठं, सोयाबीनचं झाड छोटस, काही गवत बी नाहीत. उदाहरणार्थ हराळ टिपूशी काय छोटीशी आहे, म्हणजे लहानपासून मोठ्यापर्यंत सगळे